नशिबाने जोडलेली गाठ भाग 7. गौरी सर्वांना आरती देऊ लागली आणि त्यानंतर आरती संपूर्ण घरात फिरवण्यासाठी घेऊन गेली. तिथे आजी पंडितजी सोबत हॉलमध्ये सोफ्यावर बसून बोलत होत्या. घरातील सर्व लोक तिथे हजर होते. काही वेळानंतर गौरी आरती फिरवून परत आली तेव्हा आजीने तिला आपल्याजवळ बोलावले आणि शेजारी बसवून घेतले. त्यानंतर त्या हसतमुख चेहरा करून पंडितजींना म्हणाल्या, पंडितजी, आम्ही असं ऐकलं आहे की तुम्ही हाताच्या रेषा वाचून भविष्य सांगता. तर आमच्या अर्णव आणि गौरीचं भविष्य बघून सांगा ना की ह्या दोन्ही मुलांचं भविष्य कसं असेल, त्यांचं वैवाहिक जीवन, अर्णवचं व्यवसाय, सगळं काही. पंडितजी त्यांच्याकडे पाहून हसले आणि म्हणाले, बघा, भविष्य सांगणारा मी कोण? ही तर ग्रहांची चाल आहे जी मी फक्त सांगतो. बाकी सगळं काही त्या देवाच्या इच्छेवर अवलंबून असतं. तो चांगल्यातल्या चांगल्या माणसांचं भविष्य बदलू शकतो. म्हणूनच भविष्यात कधी कोणासोबत काय होईल हे कोणीच नाही जाणत. मग मी काय जाणणार? तरीही सध्या तुमची इच्छा आहे म्हणून मी ह्यांच्या हातावरच्या रेषा वाचून फक्त ह्यांच्या भविष्याचा अंदाज लावू शकतो आणि तेच तुम्हाला सांगू शकतो. तेव्हा आजी हसून हात जोडून त्यांना म्हणाले, हो पंडितजी, तुमचे खूप खूप धन्यवाद. आमच्यासाठी तेवढंच पुरेसं आहे. जा अर्णव, गौरी, पंडितजीकडे जा. अर्णवचं ह्या सगळ्या गोष्टीवर अजिबात विश्वास नव्हता, पण सध्या आजीसमोर त्याचं काही चालणार नव्हतं. म्हणूनच नाईलाजाने तो पंडितजींच्या जवळ जाऊन बसला. गौरी सुद्धा त्यांच्या समोर जाऊन बसली. पंडितजींनी दोघांना आपले हात पुढे करायला सांगितले. तेव्हा दोघांनी आपले हात उघडून त्यांच्या समोर केले. पंडितजी त्यांचे हात पाहू लागले. हात पाहताना ते थोडे चिंतेत दिसू लागले. हे पाहून घरच्यांचं चेहऱ्यावरही काळजीचं रेषा उमटल्या. तेव्हा आजोबा पंडितजींना म्हणाले, काय झालं पंडितजी? तुम्ही काहीतरी चिंतेत दिसताय. मुलांच्या आयुष्यात सगळं ठीक आहे ना? तेव्हा पंडितजी त्यांना म्हणाले, हो, यांचं भविष्य खूप चांगलं आहे, सगळं ठीक आहे. फक्त ह्या दोघांच्या आयुष्यात काही अडचणी आणि काही चढ उतार आहेत ज्यांना त्यांना सामना करावा लागेल. तेव्हाच ते एकमेकांची साथ मिळवू शकतील. यांच्या हातावरच्या रेषा आणि यांचे ग्रह जे दाखवत आहेत त्यानुसार ह्या दोघांचंच एकमेकांना मिळणं इतकं सोपं नसेल. जरी दोघांचं लग्न झालं असलं तरी सुद्धा ह्या दोघांना एकमेकांची साथ मिळवण्यासाठी काही अडचणींचा सामना करावाच लागेल. त्यांचे हे बोलणे ऐकून घरातील सर्वच जण काळजीत पडले. दुसरीकडे अर्णव सुद्धा एकदम गंभीर झाला. गौरी मात्र अगदी शांत होती, कारण तिला कुठेतरी मनातून वाटत होतं की तिच्या आयुष्यात येणाऱ्या ह्या अडचणी दुसरं कोणी नसून अनुष्काचं रूपानेच येणार आहेत. कारण अर्णव अजूनही मनापासून फक्त अनुष्कावरच प्रेम करतो अशी तिची ठाम समजूत होती. अशा परिस्थितीत कधी ना कधी अनुष्का परत आल्यावर तिला अर्णवच्या आयुष्यातून निघूनच जावे लागणार होते. मग ती अर्णव सोबत राहण्याचा विचार तरी कसं करू शकत होती. तेव्हा आजी काळजीत पडून पंडितजींना म्हणाल्या, पंडितजी, कसल्या अडचणी? तुम्ही कोणत्या अडचणीबद्दल बोलत आहात? काही खूप मोठं संकट येणार आहे का माझ्या अर्णव आणि गौरीवर? त्यांना इतकं काळजीत पडलेलं पाहून पंडितजी चेहऱ्यावर हलकं हसू आणून म्हणाले, हे बघा, अडचणी आणि संकटे हा तर आयुष्याचा एक भाग आहे. म्हणूनच तुम्ही ह्या गोष्टींनी त्रास करून घेण्याऐवजी जर त्यांच्या खुल्या मनाने स्वीकार केला तर ते जास्त चांगलं होईल. सुख दुःख तर जीवनाचं नेमच आहे. ते प्रत्येकाचं आयुष्यात येत जात राहतात. म्हणूनच तुम्हाला इतकं घाबरून जाण्याची काहीच गरज नाही. दोघांचेही भविष्य खूप उज्ज्वल आहे आणि ते दोघं एकमेकांसोबत राहतील. फक्त काही अडचणी आहेत ज्यांचा त्यांना सामना करावा लागेल, पण ह्याच अडचणी त्यांच्या नात्याला आणखी घट्ट बनवतील आणि त्यांना एकमेकांच्या खूप जवळ आणतील. म्हणूनच काळजी करू नका. एक प्रकारे ह्या अडचणींमुळेच त्या दोघांना एकमेकांबद्दलचं प्रेमाची जाणीव होईल, एकमेकांचं महत्त्व पटेल. त्यामुळे उगाचच घाबरून जाऊ नका. भविष्यात जे काही होईल ते सगळं चांगलंच होईल. फक्त त्या देवावर विश्वास ठेवा आणि आता मला निघण्याची आज्ञा द्या.
त्यानंतर ते अर्णव आणि गौरीकडे पाहत म्हणाले, आणि तुम्ही दोघांनी बाळांनो कधीही एकमेकांवरचा विश्वास गमावू नका. एकमेकांवर नेहमी भरवसा ठेवा, कारण तुम्ही दोघे ज्या नात्यात आहात तिथे फक्त प्रेमच महत्त्वाचं नसतं, तर एकमेकांवरचा विश्वास आणि एकमेकांच्या मान सन्मानही तितकाच महत्त्वाचा असतो. नातं कोणतेही असो, पण जर त्यात खोटेपणा, कपट, धोका असेल आणि एकमेकांवर विश्वास नसेल तर ते नातं जास्त काळ टिकत नाही. म्हणूनच नेहमी एकमेकांवर खात्री ठेवा की तुम्ही दोघं फक्त एकमेकांचेच आहात आणि एकमेकांसाठीच बनले आहात. एवढं बोलून पंडितजी उठू लागले तेव्हा आजी त्यांना म्हणाल्या, थांबा पंडितजी, तुम्ही असे जाऊ शकत नाही. जेवण करूनच जा. आम्ही तुम्हाला उपाशीपोटी अजिबात जाऊ देणार नाही. आजींचा आग्रह कातर पंडितजींनी होकारार्थी मान हलवली. इकडे अर्णवने गौरी उठून उभे राहिले. अर्णवने गौरीकडे पाहिले, जी अगदी शांत होती. तो काहीच बोलला नाही, पण पंडितजींचं बोलण्याने कुठेतरी त्याचे मन अस्वस्थ झाले होते. पण नंतर त्यानेही पंडितजींचे बोलणे डोक्यातून काढून टाकले. कोणताही माणूस देव तोडीच असतो, जो हाताच्या रेषा पाहून कुणाचे भविष्य सांगेल. अरे, ज्यांना हात नसतात त्यांना काय भविष्य नसते का? या सगळ्या गोष्टी निरर्थक आहेत, असं विचार करत तो डायनिंग टेबलाच्या दिशेने गेला. सगळेजण एकत्र बसून जेवू लागले. आजींनी पंडितजींना मनोभावे जेवू घातले, दक्षिणा दिली आणि निरोप दिला. त्यानंतर सर्वजण आपापल्या खोलीकडे निघून गेले. गौरी मात्र आधी किचनमध्ये गेली आणि सर्व भांडी घासून स्वच्छ करू लागली. रात्री उशिरा जेव्हा गौरी तिच्या खोलीत आली तेव्हा तिची पूर्ण खोली रिकामी होती. तिथे तिच्या कपड्यांचं बॅगशिवाय दुसरं काहीच सामान नव्हतं, ज्यामुळे तिला आठवलं की आतापासून तिला अर्णवसोबत त्याच्या खोलीत राहायचं आहे. तेवढ्यात एक नोकर पुन्हा तिच्या खोलीत आला आणि ती बॅगसुद्धा त्या खोलीतून घेऊन जाऊ लागला. तेव्हा गौरीने त्याला थांबवत म्हटलं, दादा, तुम्ही राहू द्या, मी घेऊन जाईन, तुम्ही तुमचं काम करा. तेव्हा तो नोकर होकारार्थी मान हलवून तिथून निघून गेला. तिने एक नजर पूर्ण खोलीवर टाकली. जेव्हापासून ती ह्या घरात आली होती तेव्हापासून ती ह्याच खोलीत राहिली होती, ज्यामुळे तिचं ह्या खोलीशी एक वेगळंच नातं जोडलं गेलं होतं. मग तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि आपली बॅग घेऊन ती त्या खोलीबाहेर पडली आणि तिने अर्णवच्या खोलीच्या दिशेने पावले टाकली. ती अर्णवच्या खोलीच्या दरवाजापाशी पोचली आणि दरवाजा उघडण्यासाठी तिने आपला हात पुढे केला. तेवढ्यात तिच्या कानात अर्णवचे ते शब्द गुंजू लागले की, तुझी हिंमत कशी झाली ह्या खोलीत येण्याची? कोणाची परवानगी घेऊन तू ह्या खोलीत आलीस? माझी एक गोष्ट कान उघडून ऐकून घे. ना मी हे लग्न मानतो, ना कधी तुला माझी बायको असण्याचा अधिकार देईन. मी फक्त माझ्या अनुष्कावर प्रेम करतो, म्हणूनच माझ्यावर आणि ह्या खोलीवर फक्त तिचाच हक्क आहे. एक वेळ अनु परत येऊ दे, त्यानंतर ह्या घरातून मी स्वतः तुला धक्के मारून बाहेर हाकलून लावेन. त्यामुळे ह्यापुढे ह्या खोलीत पाऊल ठेवण्याचा प्रयत्नही करू नकोस, नाहीतर ह्याचे परिणाम खूप वाईट होतील, ज्याचा तू विचारही करू शकत नाहीस. मी नकार दिल्यानंतरही तू ह्या खोलीत आलीस? किती निर्लज्ज मुलगी आहेस तू. तुला काय वाटलं? काय नाही, हे तू तुझ्यापैकीच ठेव आणि माझं एक बोलणं कान उघडून ऐकून घे. मी हे लग्न मानत नाही, त्यामुळे तुला बायको मानणं तर दूरचीच गोष्ट आहे. म्हणूनच तुझ्या ह्या सो कॉल्ड आयडिया बंद कर. तुला काय वाटलं तू हे बायकांसारखे काम करून माझं म्हणणं जिंकशील आणि मी अनुला विसरून तुला माझी बायको म्हणून तिची जागा देऊन टाकेन? तर ऐकून घे गौरी देसाई, आयुष्यात असं कधीच होणार नाही. माझ्या अनुची जागा तू कधीच घेऊ शकत नाहीस. त्यामुळे आज नंतर माझ्या आणि या खोलीचं आसपासही भटकू नकोस. हेच ते जुने शब्द होते, ज्यांची आठवण येताच गौरीने आपल्या हातांनी आपले कान घट्ट बंद करून घेतले आणि आपले डोळे कडकडीत मिटून घेतले. यावेळी कदाचित गौरीने ते उघडपणे दाखवले नसेल, पण अर्णवच्या ह्या बोलण्याने तिच्या मनाला खूप खोल जखम झाली होती. भलेही त्याने तिला बायको मानण्यास नकार दिला होता, पण त्याच्या मान्याने किंवा न मान्याने त्यांच्या लग्नाचे सत्य बदलणार नव्हते.
अशा परिस्थितीत अर्णवच्या ह्या कडू बोलण्याने तिचे मन फार मोडून टाकले होते. हीच ती मुख्य कारण होती ज्यामुळे आज अर्णवच्या खोलीत पाऊल ठेवण्याची तिची हिंमत होत नव्हती. आणि ह्याच द्विधा मनस्थितीत ती आत जाऊ शकत नव्हती आणि दरवाजापाशीच सुन्न उभी होती. तेवढ्यात खोलीचा दरवाजा उघडला आणि अर्णव खोलीतून बाहेर आला आणि समोर गौरीला उभी असलेली पाहून तो थक्क झाला. खरं तर तो खूप वेळापासून आत आपल्या खोलीत गौरीचं सामान ठेवण्यासाठी जागेची जुळवाजुळव करत होता आणि तिच्या सामानासाठी जागा बनवत होता. पण जेव्हा बराच वेळ झाला तरी गौरी खोलीत पोचली नाही तेव्हा तो तिला पाहण्यासाठीच बाहेर येत होता. तितक्यात त्याला दरवाजापाशीच गौरी दिसली. तिने आपल्या हातांनी आपले कान बंद केले होते आणि तिचे डोळेही मिटले होते. तिला अशा अवस्थेत उभी असलेली पाहून अर्णव गौरीच्या जवळ आला आणि तिचा खांद्यावर हात ठेवून म्हणाला, गौरी. त्याचा आवाज ऐकून गौरी भानावर आली आणि तिने आपले डोळे उघडले. अर्णवला आपल्या इतक्या जवळ पाहून ती 2 पावले मागे सरकली आणि तिने त्याचा हात आपला खांद्यांवरून झटकून टाकला, ज्यामुळे अर्णवचा हात तिच्या खांद्यावरून घसरला. दुसरीकडे अर्णवला तिची ही गोष्ट अजिबात आवडली नाही, ज्यामुळे तिने आपली मूठ घट्ट आवळली आणि त्याच्या चेहऱ्यावर हलका राग दिसू लागला. पण नंतर त्याने स्वतःला शांत केले आणि गौरीला विचारले, तू ठीक आहेस ना? अशा प्रकारे इथे काय करत आहेस? आत का नाही आलीस? तेव्हा गौरीने एक दीर्घ श्वास घेऊन स्वतःला सामान्य केले. मग अर्णवकडे पाहत म्हणाले, काही नाही, बस ह्या खोलीशी जोडलेले काही जुने दिवस आठवले होते. एवढं बोलून त्याच्या बाजूने सरकत आपली बॅग घेऊन ती आत आली. तिचं बोलण्याचा अर्थ समजून अर्णव शांत राहिला, कारण जुन्या गोष्टी तो बदलू शकत नव्हता आणि त्याचा अहंकार इतका मोठा होता की तो एक स्वारी सुद्धा बोलू शकत नव्हता. शेवटी अर्णव शिंगाण्याची जीभ थकली असते ना. गौरीने आत येऊन खोलीचे निरीक्षण करायला सुरुवात केली. आज खोलीत बरेच काही बदललेले जाणवत होते. खोलीतून अनुष्काचे सगळे फोटो आणि तिच्या वस्तू गायब होत्या. समोर बाल्कनीच्या बाजूच्या भिंतीवर असलेला तो मोठा फोटो, ज्यामध्ये अर्णव आणि अनुष्का एकमेकांच्या खूप जवळ उभे होते, तो फोटो सुद्धा तिथून काढला होता. हे सर्व पाहून गौरीला थोडे विचित्र वाटले, पण तिने ह्यावर जास्त लक्ष दिले नाही आणि आपले सामान ठेवण्यासाठी जागा शोधू लागली. तेवढ्यात अर्णव तिच्या मागून आला आणि म्हणाला, तुझं बाकी सगळं सामान नोकराने सेट केलं आहे. बाकी तुझं वैयक्तिक सामान तू क्लोजेट रूममधील 2 वॉर्डरोबपैकी एकमध्ये ठेवू शकतेस आणि तुझ्या कपड्यांसाठी मी माझ्या कपाटाची लेफ्ट साईड रिकामी केली आहे. तिथे तुझे कपडे ठेवू शकतेस. राईट साईडला माझे कपडे ठेवलेले आहेत. तेव्हा गौरी त्याच्याकडे वळली आणि म्हणाली, त्याची काही गरज नाही. माझं सामान इतकंही जास्त नाही आहे की ते एका वॉर्डरोबमध्ये मावणार नाही. मी तिथेच मॅनेज करेन. आणि एक गोष्ट, नवरा बायकोचं नाटक फक्त घरच्यांसमोर करायचं आहे, पूर्ण खोलीत नजर फिरवत. ह्या खोलीत नाही. त्यामुळे तुम्हाला माझ्यासाठी इतकं सगळं करण्याची काहीच गरज नाही आहे ना. खोलीत बदल करण्याची गरज आहे. म्हणूनच ह्या खोलीत तुम्ही आधी जसे राहायचा तसेच राहा आणि ही खोली जशी ठेवायचा तशीच ठेवा. एवढं बोलून ती आपली बॅग घेऊन क्लोजेट रूमच्या दिशेने निघून गेली. तिला जाताना पाहून अर्णवने एक दीर्घ श्वास घेतला आणि नको म्हणून मान हलवली. मग तो बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेला. थोड्या वेळात तो बाहेर आला. त्याने एक काळ्या रंगाचं साधा टी-शर्ट आणि खाली ट्रॅक पॅन्ट घातली होती. त्याने आपला फोन घेतला आणि बेडवर बसून तो स्क्रोल करू लागला. थोड्या वेळानंतर गौरी क्लोजेट रूममधून बाहेर आली आणि बाथरूममध्ये गेली. थोड्या वेळाने ती आपली ओले केस पुसत बाहेर आली. नेमकी त्याच वेळी अर्णवची नजर तिच्यावर पडली आणि तो तिच्याकडेच पाहत राहिला. गौरीने एक साधा गुलाबी रंगाचा शॉर्ट कुर्ता आणि प्लाझो घातला होता. आंघोळ केल्यामुळे तिच्या गोऱ्या रंगावर गुलाबी छटा अधिकच खुलून दिसत होती. त्यामुळे ती ह्या क्षणी अगदी उमललेल्या गुलाबासारखी दिसत होती. तेवढ्यात गौरीला जाणवले की कोणीतरी तिच्याकडे एकटाक पाहत आहे.
म्हणून तिने आपली नजर वर करून अर्णवकडे पाहिले. तेव्हा अर्णवने लगेचच आपली नजर फोनवर फिरवली आणि तो फोनमध्ये खूप व्यस्त असल्यासारखे दाखवू लागला. गौरीने मात्र तो तिचा भ्रम समजून त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आणि ड्रेसिंग मिरर समोर जाऊन आपल्या केसांची पोनीटेल बांधू लागले. दुसरीकडे अर्णव चोरट्या नजरेने तिलाच निहाळत होता. केसांची वेणी बांधून झाल्यावर गौरी झोपण्यासाठी बेडजवळ आली. तिला जवळ येताना पाहून अर्णव बेडवर आपल्या जागेवरून थोड्या बाजूला सरकला, पण तितक्यात गौरीने तिथून एक उशी उचलली आणि ती थेट सोफ्याच्या दिशेने चालू लागली. हे पाहून अर्णव तिच्याकडे कमालीचा आश्चर्याने पाहू लागला. जशी गौरी सोफ्यावर झोपू लागली तसा आतापर्यंत शांत बसलेला अर्णव तिच्याकडे पाहत म्हणाला, तू सोफ्यावर का झोपत आहेस? त्याचं ह्या बोलण्यावर गौरीने गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहिले. तेव्हा अर्णव पुढे म्हणाला, आय मीन तुला सोफ्यावर झोपायची काय गरज आहे? हा बेड इतका मोठा आहे की ह्याच्यावर आरामशीर 3 ते 4 लोक झोपू शकतात. मग तू इथेच एका बाजूला झोपून जा आणि दुसऱ्या बाजूला मी झोपतो. तसाही तो सोफा खूप लहान आहे, तर तुला तिथे त्रास होईल. पण गौरी त्याच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत म्हणाली, मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं ना की नवरा बायकोचं नाटक फक्त पूर्ण घरच्यांसमोर करायचं आहे, ह्या खोलीत नाही. त्यामुळे तुम्ही उगीचच माझी काळजी करणं बंद करा. मी ह्या सोफ्यावर झोपून जाईन आणि जर इथे झोपता आलं नाही तर मी माझ्यासाठी दुसरी कुठेही व्यवस्था करेन, पण तुम्हाला माझ्यासाठी त्रास करून घेण्याची काहीच गरज नाही. मी चांगलं जाणून आहे की तुमच्यासाठी मला ह्या खोलीत पाहणं किती कठीण आहे, कारण तुम्ही तर मला ह्या घरातही सहन करू शकत नाही. माझा चेहराही पाहण्याची तुमची इच्छा नसते. आता तुम्हाला नाईलाजामुळे माझ्यासोबत एकाच खोलीत राहावं लागतंय. अशा परिस्थितीत मी तुमचा त्रास अजून वाढवू इच्छित नाही. एवढं बोलून ती सोफ्यावर आडवी झाली आणि तिने चादर डोक्यावरून पांघरून घेतली. तिच्या ह्या बोलण्यामुळे अर्णवला तीव्र जाणीव झाली की भूतकाळात त्याने केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळे गौरीच्या मनाला किती खोल जखम झाली आहे. बऱ्याच वेळेपर्यंत तो ह्याच गोष्टींचा विचार करत बेडवर बसून राहिला. शेवटी उशिरा रात्री खोलीतील लाईट बंद करून तो सुद्धा झोपेचा आधीन झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातले सगळेजण जागे झाले होते आणि सकाळच्या नाश्त्यासाठी डायनिंग टेबलावर जमले होते. तिथे सुनीता आणि रमा मिळून सर्वांना नाश्ता वाढण्याचे काम करत होत्या. तेवढ्यात अर्णव आपल्या हाताला घड्याळ बांधत पायऱ्यांवरून वेगाने खाली आला. त्याने आपली नजर चौपेरे फिरवली, पण त्याला ती कुठेच दिसली नाही, जिला पाहण्याची त्याची इच्छा होती. तो आपल्या खुर्चीवर येऊन बसला आणि सुनीताकडे पाहत म्हणाला, आई मला लवकर नाश्ता दे, मला ऑफिससाठी निघायचं आहे, एक महत्त्वाची मीटिंग आहे. पुन्हा इकडे तिकडे पाहत त्याने विचारले, तसं गौरी कुठे आहे? तेव्हा सुनीता त्याच्या प्लेटमध्ये नाश्ता वाढवत म्हणाल्या, तू सकाळी लवकर उठशील तेव्हा ना तुला काही कळेल. ती तर सकाळी खुशीसोबत कॉलेजसाठी निघून गेली. तशीही ती कितीतरी दिवसांपासून कॉलेजला जाऊ शकली नव्हती. अशा परिस्थितीत तिच्या कितीतरी अभ्यास मागे राहिला असेल. मग आता तिला तो सगळा अभ्यास पूर्णही करावा लागेल ना. वरून नवीन कॉलेज, तिथल्या विद्यार्थ्यांसोबत जुळवून घ्यायलाही वेळ लागेल. त्यांच्या बोलण्यावर अर्णवने फक्त होकारार्थी मान हलवली. मग त्याने आपला नाश्ता संपवला आणि तो ऑफिससाठी निघून गेला. दुसरीकडे गौरी खुशीसोबत कॉलेजमध्ये पोचली. तिला ते कॉलेज खूप आवडले. त्यानंतर खुशीने तिला तिचा क्लास दाखवला आणि त्या दोघी आपापल्या क्लासमध्ये निघून गेल्या. दिवसभर गौरी तिच्या क्लासमध्ये खूप व्यस्त होती. आधी कॉलेजला न आल्यामुळे तिचा जो अभ्यास राहून गेला होता तो पूर्ण करण्यासाठी ती काही क्लासमेटची मदत घेऊन नोट्स बनवू लागली. या दरम्यान तिचे काही नवीन मित्रही बनले. शेवटी ती स्वभावानं इतकी गोड होती की क्लासमध्ये प्रत्येकालाच तिच्याशी मैत्री करायची होती. विशेषतः तिचा गोड आवाज तर कानात मध ओतल्यासारखं वाटायचा. वरून तिचे ते प्रेमळ बोलणे, यामुळे काही जण तर तिचे अगदी पक्के मित्र बनले, ज्यामध्ये प्रिया, विनिता
लवेश, रितिका आणि वेदांत यांचा समावेश होता. हे सर्वजण स्वभावाने खूप चांगले आणि मनमोकळे होते. म्हणूनच गौरीनेही त्यांच्याशी मैत्री केली. पण ह्या सगळ्या तिला तिची एकमेव आणि खूप प्रिय मैत्रीण लवलीची आठवण येत होती, जी दिल्लीमध्ये तिच्यासोबत शिकायची. ह्या दोघी एकमेकांवर खूप प्रेम करायच्या. त्या मैत्रिणी कमी आणि बहिणी जास्त होत्या. तिने आपले काम संपवून लवलीला फोन करून स्वतःबद्दल सांगण्याचा विचार केला आणि ती पुन्हा नोट्स बनवण्यात व्यस्त झाली. सर्व क्लासेस संपवून ती जशी क्लास बाहेर पडू लागली तसाच तिचा फोन वाजू लागला. तिने फोन हातात घेतला तेव्हा स्क्रीनवर माय लव असं नाव चमकताना दिसलं. ते पाहताच तिच्या ओठांवर एक मोठं हसू आलं आणि डोळ्यात चमक उतरली. ज्या व्यक्तीची ती दिवसभर आठवण काढत होती, आता ती स्वतःच तिला फोन करत होती. ह्यापेक्षा मोठ्या आनंदाची गोष्ट तिच्यासाठी दुसरी कोणती असू शकत होती? तिने जसा फोन उचलला आणि ती काही बोलणार तितक्या तिकडून लवली रागाने तिच्यावर डरकाळी फोडत म्हणाली, गौरी, मी तुला सोडणार नाही. तुझा जीव घेईन मी. तुझी हिंमत कशी झाली मला ह्या कॉलेजमध्ये एकटं सोडून जाण्याची? मी तुला म्हटलं होतं ना, जर तू कधी दुसऱ्या कॉलेजमध्ये ट्रान्सफर घेणार असशील तर मला आधीच सांग. आपण दोघी एकत्रच तिथे ॲडमिशन घेऊ किंवा ट्रान्सफर घेऊ आणि नेहमी एकत्र राहू. पण तू, हेच का तुझं प्रेम? 2-4 दिवसांसाठी काय आपल्या घरी गेलीस? तू मलाच विसरून गेलीस आणि मला सोडून निघून गेलीस? असं म्हणताना तिचं आवाज जड झाला, ज्यामुळे गौरीला समजलं की ती आता रडायला लागली आहे. हे ऐकून गौरीलाही खूप वाईट वाटलं. त्या दोघी अगदी लहानपणापासून एकत्र होत्या. एकमेकींच्या सुखदुःखात भागीदार होत्या. त्यांनी आधी शाळा आणि नंतर कॉलेजसुद्धा एकत्रच पूर्ण केलं होतं. त्यामुळे गौरीने तिला शांत करण्यासाठी समजावत म्हटलं, लव, प्लीज शांत हो आणि माझं बोलणं समजून घेण्याचा प्रयत्न कर. तू तुझ्या कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेली होतीस. त्यांच्यासोबत वेळ घालवायला गेली होतीस. अशा वेळी मी तुला माझ्या ट्रान्सफरबद्दल सांगून उगाच का त्रास देऊ? म्हणूनच मी तुला नंतर सांगायचा विचार केला आणि मी जाणून बुजून ट्रान्सफर नाही घेतलं ग. माझ्या काही अडचणी होत्या, नाईलाज होती. नाहीतर असं कधी होऊ शकतं का की मी तुला न सांगता इथे येईन? त्यावर लवलीने स्वतःला शांत करत थोड्या रागाने विचारलं, बर, अशी कोणती तुझी नाईलाज होती ज्यासाठी तुला तुझ्या लहानपणाच्या बेस्टीला सोडून जावं लागलं? तेव्हा गौरीने तिला समजावून सांगत म्हटलं, लव, माझं बोलणं समजून घेण्याचा प्रयत्न कर. इथे ट्रान्सफर घेण्यामागचं खरं कारण मी तुला फोनवर नाही सांगू शकत. बस, तू इतकं समजून घे की माझी नाईलाज तुझ्यासोबत राहण्यापेक्षा जास्त मोठी होती. म्हणूनच मला हे पाऊल उचलावं लागलं. तिचं बोलणं ऐकून लवली थोडी शांत झाली आणि म्हणाली, ठीक आहे, फोनवर नाही सांगू शकत ना, मग जेव्हा मी तिथे येईन तेव्हा तुला सगळं सांगावं लागेल. आणि हो, मी लवकरच तुझ्याकडे येणार आहे. भलेही तू तुझं वचन विसरली असशील, पण लवली तिचं वचन कधीच विसरत नाही. मी आजपासून 5 दिवसांपूर्वीच माझं ट्रान्सफर लेटर दिलं होतं, जे मंजूरही झालं आहे. अँड यू नो व्हॉट, 2 दिवसानंतर मी मुंबई शिफ्ट होणार आहे, अगदी तुझ्यापाशी. मग बघतेस तुला माहीत आहे, तू गेल्यापासून मला इथे किती एकटं आणि अनसेफ वाटतं इथे. तिचं हे बोलणं ऐकून गौरी आनंदी होत म्हणाली, खरंच तू इथे येत आहेस? ही तर खूपच छान गोष्ट आहे. नाहीतर मला वाटलं होतं की मी तुला आधी भेटू शकेन की नाही, तू माझ्याशी कधी बोलेल की नाही, ही अशीच रागवलेली राहशील. आता तू ना लवकर इथे ये, मग आपण दोघी एकमेकींना आपल्या सगळ्या गोष्टी सांगू, ज्या ह्या काही दिवसात आपल्यासोबत घडल्या आहेत. यावर लवली हसून म्हणाली, असं कसं नाही भेटू शकणार यार? मी तुझ्याशी मैत्री केली आहे तर ती शेवटपर्यंत निभावणार. मरेपर्यंत तुझी साथ सोडणार नाही. आणि राहिला प्रश्न रागवण्याचं, तर तू बरोबर बोललीस. मी तुझ्यावर रागवले होते, आज नाही तर 5 दिवसांपूर्वीच, जेव्हा तू ट्रान्सफर घेतलं आणि मला साधं सांगितलंसही नाही.
ह्याच कारणामुळे मी रागात तुझ्याशी बोलले नव्हते, पण शेवटी तुझ्याशी बोलल्याशिवाय तरी मी किती वेळ राहणार, म्हणूनच आज आपला राग बाजूला ठेवून तुला फोन केला. तसंही मला तुला एक खूप मोठी गुड न्यूज द्यायची आहे. तेव्हा गौरी उत्साहाने तिला म्हणाली, बर, अशी कोणती गुड न्यूज द्यायची आहे तुला, सांग ना. आता माझ्याने अजिबात धरवला जात नाहीये. तर लवली तिला अजून सतावत म्हणाली, असं कसं सांगू, आता मी तिथे आल्यावरच तुला सांगेन, फोनवर अजिबात नाही, जेणेकरून थोडा वेळ तूही अशीच अस्वस्थ राहशील जसं तू मला त्रास दिला आहेस. त्यावर गौरी हसून तिला म्हणाली, बर, असं आहे वय, ठीक आहे, मग मत सांगू नकोस. आता तो मला त्रास द्यायचं ठरवलंच आहे, तर मी तरी काय करू शकते. चल आता फोन ठेव, मला काम करू दे. आणि हो, परवाच्या फ्लाईटची वेळ नक्की सांग, मी तुला न्यायला एअरपोर्टवर येईन. अशा प्रकारे त्या दोघींनी हसत काही वेळ गप्पा मारल्या आणि फोन ठेवल्या. त्यानंतर गौरी, खुशी आणि पायलसोबत शिंगाणे मेन्शनसाठी निघाले. गौरी घरी पोचली. त्यानंतर सर्वांसोबत थोडा वेळ हॉलमध्ये बसून गप्पा मारल्यानंतर ती आपल्या खोलीत गेली. फ्रेश होण्यासाठी ती सगळ्यात आधी कपडे घेऊन वॉशरूममध्ये गेली. फ्रेश होऊन आल्यानंतर तिने काही वेळ आपल्या खोलीत आराम केला. त्या दरम्यान सुनीता तिच्यासाठी काहीतरी काने तिच्या खोलीतच पाठवून दिले होते. ते खाऊन ती थोडा वेळ बेडवर झोपून आराम करू लागली. नंतर ती खाली सर्वांकडे आली आणि आजी, सुनीता व बाकीच्या सर्वांसोबत बसून गप्पा मारू लागली. हळूहळू असे संध्याकाळ झाली. तेव्हा सर्व बायका रात्रीच्या जेवणाच्या तयारीसाठी स्वयंपाक करत गेल्या, तर आजी देवघरात येऊन संध्याकाळची दिवाबत्ती करू लागली. काही वेळानंतर सर्व पुरुषही ऑफिसमधून परत आले आणि आपापल्या खोलीत फ्रेश होण्यासाठी गेले. तिथेच अर्णवनेही एक नजर स्वयंपाकघराकडे टाकली, जिथे कणिक मळताना गौरीला पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक सुखाचे समाधान आले. तो एककडे पाहू लागला, जी कणिक मळताना मग्न होती. तिने केसांचा पाठीमध्ये एक सैलसर आंबाडा बांधला होता, ज्यामधील काही बटा सुटून पुढे येत तिच्या गालांना स्पर्श करत होत्या. गुलाबी आणि पिवळ्या रंगाच्या कॉम्बिनेशनच्या शरारा सूटमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत होती. तेवढ्या स्वयंपाकघरात झालेल्या एका आवाजामुळे तो भानावर आला. मग आईला स्वतःसाठी कॉफी बनवून ती त्याच्या खोलीत पाठवण्यास सांगत तो घाईघाईने पायऱ्या चढून आपल्या खोलीकडे निघून गेला. त्याच्या ह्या घाईवर चिडून सुनीताने नकारार्थी मान हलवली आणि त्याच्यासाठी कॉफी बनवायला ठेवली. कॉफी बनवल्यानंतर सुनीताने ती एका कपामध्ये काढली. मग आपल्या आजूबाजूला कोणताही नोकर न दिसल्यामुळे त्यांनी गौरीला ती कॉफी अर्णवला देऊन यायला सांगितले. ह्यावर गौरीने होकारार्थी मान हलवली आणि आपले कणिक लागलेले हात स्वच्छ धुवून कॉफी घेऊन ती अर्णवच्या खोलीच्या दिशेने निघाली. ती कॉफी घेऊन खोलीत आली आणि समोर न पाहताच कॉफीचा कप अर्णवकडे पुढे करत म्हणाले, हे घ्या तुमची कॉफी. असे म्हणत तिने जसे आपले डोके वर करून समोर पाहिले, तसे अर्णवला फक्त एका टॉवेलमध्ये पाहून तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. तिने लगेच मागे वळून आपले डोळे घट्ट बंद करून घेतले. खरं तर अर्णव नुकताच आंघोळ करून बाहेर आला होता, त्यामुळे त्याने केवळ आपल्या कमरेला एक टॉवेल गुंडाळलेला होता. गौरी लगेच अर्णवला म्हणाली, सॉरी, मला माहीत नव्हतं की तुम्ही असे ह्या अवस्थेत येते. त्याच्यावर रागवत, पण तुम्ही काय नेहमीच आपल्या खोलीत असे उघडे नागडे होऊन फिरत असता का? तुम्ही विचार करायला हवा ना की तुमचे भाऊ बहिणी या घरात राहतात. जर कधी त्यांनी तुम्हाला ह्या अशा परिस्थितीत पाहिले तर त्यांना किती संकोचल्यासारखं वाटेल. यावर अर्णव, जो स्वतः आधीच तिच्या अशा अचानक खोलीत येण्याने अवघडला होता, तिचे बोलणे ऐकून तिच्याकडे रागाने पाहत म्हणाला, एक्सक्यूज मी, आता काय माझ्या स्वतःच्या खोलीत राहतानाही मला पद्धत आणि सभ्यतेचे नियम पाळावे लागतील? अरे, स्वतःच्या खोलीत तरी माणसाला सुखाने राहू दे यार, जिथे मी माझ्या मनासारखं वागू शकेन, मला पाहिजे तसं राहू शकेन. आणि राहिला प्रश्न कुणाचा येण्याचा, तर तो माणूस दरवाजा वाजवून म्हणजे नॉक करून सुद्धा आत येऊ शकतो ना. तसंही आपल्या घरात सगळे सुशिक्षित आणि सुसंस्कृत आहेत.
जे कोणाच्याही खोलीत नॉक केल्याशिवाय जात नाहीत. त्याच्या ह्या बोलण्यावर गौरीही चिडून म्हणाली, हे असे गोल गोल फिरून टोमणे मारण्याची काय गरज आहे? सरळ सरळ सांगा ना की माझ्यामध्ये मॅनर्स नाही. दरवाजा नॉक करून आत येण्याचे. पण तुमच्या माहितीसाठी सांगून ठेवते, एक पोटे हसू हसत, जर मी दरवाजा नॉक करून आले असते तर तुमच्या घरच्यांना संशय आला नसता का की आमच्या नात्याला आणखी एक संधी दिल्यानंतरही मी माझ्याच खोलीत जाताना दरवाजा का वाजवते? म्हणूनच पुढच्या वेळी लक्षात ठेवा की तुम्ही वॉशरूम किंवा क्लोजेट रूममध्ये कपडे बदला. आता तुमच्याशिवाय मी सुद्धा ह्या खोलीत राहते, तर तुम्ही स्वतःसाठी नाही पण माझ्यासाठी तरी थोडं ॲडजस्ट करून घेऊ शकता ना. तिच्या ह्या बोलण्यावर अर्णव तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला, पण काल तर तूच म्हणाली होतीस ना की मी आधी जसं ह्या खोलीत राहायचो तसंच राहावं. मला तुझ्यामुळे कोणत्याही गोष्टीत कॉम्प्रोमाइज करण्याची गरज नाही वगैरे वगैरे. मग आता काय झालं? त्याच्या ह्या प्रश्नावर गौरी त्याच्याकडे वळली आणि त्याला कॉफीचं कप देत हसून म्हणाली, ती कालची गोष्ट होती आणि ही आजची गोष्ट आहे. आणि तसंही जर आपल्या एखाद्या वागण्यामुळे आपल्याला किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांना लाज वाटावी लागत असेल तर आपण ती गोष्ट सोडूनच दिलेली बरी. मला आशा आहे की तुम्हाला माझं बोलणं समजलं असेल. सो एन्जॉय युअर कॉफी. इतकं बोलून ती हसत तिथेच मागे वळून खाली निघून गेली. तिचं बोलण्याचं अर्थ समजताच अर्णवच्या चेहऱ्यावर एक हसू उमटलं. मग स्वतःच्या शरीराकडे एक नजर टाकत तो स्वतःशीच म्हणाला, काय चीज आहेस तू गौरी देसाई. ज्या अर्णव शिंगाण्याची एक झलक पाहण्यासाठी मुली काय काय करायला तयार असतात. त्याच्या नावाशी स्वतःचं नाव जोडण्यासाठी कोणत्या थराला जातात. तिथेच एक तू आहेस जी दिवस रात्र माझ्यासोबत राहतेस पण एक क्षणही माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करत नाहीस. जिला ना माझ्याशी काही देणं घेणं आहे, ना माझ्या संपत्तीशी आणि ना शिंगाणी या कुटुंबाची सून असण्याची. जिला माझी पर्सनॅलिटी आणि माझा लुक काहीच मॅटर करत नाही. मला असे इग्नोर करत जातेस जणू मी तुझ्या आयुष्यात अस्तित्वातच नाही. ह्याच सगळ्या गोष्टी तुला इतरांपेक्षा वेगळी बनवतात आणि कदाचित म्हणूनच लाख प्रयत्न करूनही हे मन तुझ्याकडे वळलं जाऊ लागलं आहे. स्वतःला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला, कितीही रोखलं तरीही मी तुझ्याकडेच खेचला जातोय. इतकं बोलून तो हसत तितकेच सोफ्यावर बसून आपली कॉफी पिऊ लागला. काही वेळानंतर रात्रीचे जेवण तयार झाले तेव्हा सर्वजण खाली हॉलमध्ये आले आणि डायनिंग टेबलावर बसून जेवू लागले. जेवण झाल्यानंतर सगळे आपापल्या खोलीत गेले. अर्णव खोलीत आला आणि सोफ्यावर बसून आपल्या ऑफिसचे काम आवरू लागला. तिकडे गौरीनेही जेवण केले आणि सुनीता सोबत स्वयंपाकघरातील कामे आटपून ती आपल्या खोलीत आली. त्यानंतर ती आपली पुस्तके घेऊन बाल्कनीमध्ये जाऊ लागली. हे पाहून अर्णव तिच्याकडे पाहत तिला विचारू लागला, तू तिथे कुठे चालली आहेस? हा एवढा मोठा सोफा आहे ना, तर तू त्या बाजूला बसून अभ्यास कर. ह्या बाजूला मी माझं काम करून घेतो. यासाठी तुला बाहेर जाण्याची काय गरज आहे? यावर गौरी हसून त्याला म्हणाली, नाही, मला बाहेर बाल्कनीमध्येच बसून वाचायला आवडेल. खरं तर आज थंड वाऱ्यामुळे हवामान खूप छान आहे आणि मला असं हवामान खूप आवडतं. त्यामुळे माझं बाहेर बसून वाचायची खूप इच्छा आहे आणि मला माझ्या मित्रांशी नोटबद्दल काही बोलायचेही आहे. त्यामुळे कदाचित तुम्हाला डिस्टर्बन्स होऊ शकतो, म्हणूनच मी बाहेरच वाचेन. तुम्ही शांतपणे बसून तुमचं काम करा. इतकं बोलून ती हसत तिथून बाल्कनीमध्ये निघून गेली. अर्णव मात्र ती जोपर्यंत नजरे आड होत नाही तोपर्यंत तिच्याकडेच पाहत राहिला आणि मग एक दीर्घ श्वास घेऊन पुन्हा आपलं काम करू लागला. अर्णव खोलीत हसून आपले काम करत होता तेवढ्यात त्याचं कानावर गौरीच्या हसण्याचा आवाज येऊ लागला, जी मन मोकळेपणाने हसत आपल्या मित्रांशी ग्रुप कॉलवर बोलत होती. ते ऐकून अर्णवने नकारार्थी मान हलवत आपले डोके झटकले आणि पुन्हा आपले काम करू लागला. पण आता त्याचे कामात लक्ष लागत नव्हते.
आणि वारंवार त्याचे लक्ष गौरीच्या त्या कळकळत्या हसण्याकडेच जात होते. शेवटी त्याने आपली फाईल आणि लॅपटॉप बंद केला. मग उठून त्याने बाल्कनीच्या दिशेने पावले टाकली. तिथे येऊन तो बाल्कनीच्या दरवाजापाशी उभा राहिला आणि गौरीकडे पाहू लागला, जी सोफ्याला टेकून अर्धवट झोपलेल्या अवस्थेत बसली होती आणि हसत हसत आपल्या मित्रांशी बोलत होती. ती आपल्या मित्रांमध्ये इतकी मग्न होती की अर्णव तिथे दरवाजापाशी उभा आहे ह्याची तिला जाणीवही झाली नाही. ती एक चांदणी रात होती आणि थंड वाऱ्यामुळे हवामानही खूप आल्हाददायक झाले होते, ज्यामुळे तिथले वातावरण प्रसन्न बनले होते. अशा वातावरणात गौरीचे हसणे एखाद्या मधुर संगीतासारखे कानावर पडत असल्याचे जाणवत होते, जे अर्णवच्या कानांना सुखावत होते. अर्णव तिच्याकडे एकटाक पाहू लागला होता. गौरीकडे पाहताना त्याचे हृदय जोरात धडधडू लागले होते. थंड वाऱ्यामुळे गौरीचे केस वारंवार उघडून तिच्या चेहऱ्यावर येत होते, ज्यांना ती एका वेगळ्या स्टाईलमध्ये हसत मागे करत होती. मित्रांच्या बोलण्यावर कधी डोळे मोठे करणे, तर कधी थक्क होणे, कधी तोंडावर हात ठेवून जोरात हसणे आणि त्यांच्या प्रत्येक बोलण्यावर जिच्या चेहऱ्यावर बदलणारे एक्सप्रेशन्स, ज्यामुळे कधी ती अत्यंत क्यूट आणि निरागस लहान मुलगी वाटायची, तर कधी अत्यंत सुंदर आणि मॅच्युअर मुलगी, तर कधी अगदी वेडगळ मुलगी वाटायची. त्याच कारणामुळे अर्णवला तिच्या चेहऱ्यावरून आपली नजर हटवणे कठीण झाले होते. त्यात भर म्हणून त्या चांदण्या रात्रीचं प्रकाशात तिचा चेहरा चंद्रासारखं चमकत होता, ज्यामुळे अर्णव तिच्या सौंदर्याचं मोहात अडकत चालला होता. तिच्याकडे पाहताना त्याच्या हृदयाचे टोके वाढले होते. काहीतरी वेगळेच आणि न बोलता येणारे सुखाची जाणीव त्या क्षणी त्याच्या मनाला सुखावत होते. तेवढ्यात गौरी हसत आपल्या मित्रांची कॉलवर म्हणाली, काय वेदांत, तू पण ना? मला माहीत नव्हतं तू इतकं फनी आहेस. खरंच यार, हसून हसून माझ्या पोटात दुखायला लागलं. पण खरंच यू आर सच अ नाईस पर्सन. तुला माहीत आहे, मी जेव्हापासून घरी आली आहे ना, तेव्हापासून डोक्यात फक्त प्रॅक्टिकल आणि नोट्सचं टेन्शन चालू होतं. त्यात सरांनी टेस्टबद्दल सांगून आणखीनच लोड वाढवला होता, ज्यामुळे खूप टेन्शन आलं होतं. पण तुझ्याशी बोलून ना एकदम माइंड फ्रेश झालं. सगळं टेन्शन पळून गेलं. आता मी आरामात अभ्यास करू शकेन आणि उद्याचं टेस्टची चांगली तयारी करू शकेन. सो थँक्यू सो मच. मग आपल्या मैत्रिणीशी बोलताना, बाय द वे रितिका, तुझी तयारी कुठपर्यंत आली आहे? तिकडे अर्णव, जो आतापर्यंत गौरीचं विचारात हरवून गेला होता, त्याने जसे गौरीचं तोंडून एखाद्या मुलाचे म्हणजे वेदांचे नाव ऐकले, तसे त्याचे कान टवकारले. तो आता अत्यंत काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन त्यांचे पुढचे बोलणे ऐकू लागला. आणि जशी गौरीने वेदांची स्तुती केली, तशी ती गोष्ट अर्णवला अजिबात आवडली नाही. त्याच्या मनात जलसी भावना निर्माण होऊ लागली. त्याचं चेहऱ्यावरील हावभावही एकदम कठोर झाले. आतापर्यंत ज्याला गौरी आणि तिच्या मित्रांच्या बोलण्याचा अजिबात त्रास होत नव्हता, आता त्याला आज त्यांच्या बोलण्याची चीड येऊ लागली होती. तो हलक्या रागाने आणि नाराजीने गौरीकडे रोखून पाहू लागला. आतापर्यंत जितका वेळ गौरीने त्याच्यासोबत घालवला होता किंवा त्याने गौरीसोबत घालवला होता, त्यात गौरी कधी त्याच्याशी इतकी प्रँक झाली नव्हती जितकी ती तिच्या मित्रांसोबत होती. ना कधी तिने त्याच्याशी असं मोकळेपणाने संवाद साधला होता, ना कधी ती त्याच्या समोर अशी कळकळून हसली होती. वास्तविक पाहता त्यांच्या नात्याला बराच काळ झाला होता. तरीही आज अगदी काही दिवसातच गौरीची अनोळखी लोकांशी, विशेषत मुलांची इतकी घट्ट मैत्री झाली, ही गोष्ट आता त्याच्या पचनी पडत नव्हती. तिकडे गौरी, जी आतापर्यंत निर्धास्त होऊन आपल्या मित्रांशी बोलत होती, अचानक तिला आपल्या चेहऱ्यावर कोणाच्या तरी तीक्ष्ण नजरेची दग जाणवू लागली. तिला असे वाटले जणू कोणीतरी तिच्याकडे एकटक रोखून पाहत आहे. हाच विचार करून तिने आपली नजर फिरवून बाल्कनीच्या दरवाजाकडे पाहिले, तर तिला तिथे अर्णव उभा असलेला दिसला. तो चेहऱ्यावर कमालीचे कठोर भाव आणि डोळ्यात आग घेऊन तिच्याकडेच पाहत होता. पण त्याचे हलके लाल झालेले डोळे त्याचे मनोभाव स्पष्टपणे दाखवत होते की तो ह्या क्षणी कोणत्या तरी गोष्टीवरून प्रचंड संतापला आहे.
त्याला पाहताच अचानक गौरीच्या अंगावर काटा आला. सोबतच त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून ती स्वतःही थक्क झाली होती. अर्णव अशा रागात तिच्याकडे का रोखून पाहत आहे हे तिला समजत नव्हते. तिने आपल्या मित्रांना फोनवर गुड नाईट म्हटले आणि उद्या भेटून बोलू असे सांगून फोन कट केला. मग ती प्रश्नार्थक नजरेने अर्णवकडे पाहू लागली. तिकडे अर्णव तिने कॉल कट केल्यानंतरही तिच्याकडे एकटाक पाहत तिच्या दिशेने पावले टाकू लागला. अवघ्या काही पावलांचे अंतर कापून तो अगदी गौरीच्या समोर येऊन उभा राहिला आणि गौरीकडे व तिच्या हातात असलेल्या फोनकडे पाहू लागला. त्या फोनकडे पाहत त्याने गौरीच्या हातातून तो घेण्यासाठी आपला हात पुढे केला, पण त्याची ही कृती पाहून गौरी 2 पावले मागे सरकली. सोबतच तिने आपला हातही मागे घेतला आणि प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहू लागली. तिच्या ह्या वागण्यावर अर्णवने आपल्या हाताची मूठ आवळली आणि आपला हात मागे घेत तो गौरीकडे रागाने पाहू लागला. गौरी त्याला आपल्याकडे असे रोखून पाहताना पाहून त्याच्याकडे बघत म्हणाली, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? असे का पाहत आहात? त्यावर अर्णव तिच्याकडे पाहत थोड्या नाराजीने आणि तिखट स्वरात म्हणाला, इतक्या रात्री कुणाशी बोलत होतीस तू? तेही इतकं हसून हसून? मला पण कळू दे की अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे तुझं हसू थांबायचं नाव घेत नाहीये आणि तुझं सगळं टेन्शन पळून गेलं. तसं तर तू म्हणाली होतीस की तू इथे येऊन अभ्यास करशील. मग समोर टेबलावर ठेवलेल्या बंद पुस्तकाकडे पाहत म्हणाला, पण ही पुस्तक पाहून तर असं वाटतंय की तू ती उघडून सुद्धा पाहिलेली नाहीस. त्याचे बोलणे ऐकून गौरीला थोडे विचित्र वाटले. सोबतच त्याची बोलण्याची भाषा टोमणे मारल्यासारखी होते. हे जाणवून गौरी त्याच्याकडे पाहत शांत स्वरात म्हणाले, मला वाटतं इथे येण्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की मी इथे येऊन अभ्यासासोबतच माझ्या मित्रांशीही बोलेन. याच कारणामुळे मी तिथे आत थांबले नव्हते, जेणेकरून तुम्हाला तुमच्या कामात डिस्टर्ब होणार नाही. मग अशा वेळी तुमच्या ह्या प्रश्नांना काही अर्थ उरत नाही. आणि राहिला प्रश्न इतक्या रात्री बोलण्याचा, तर ते लोक आणि मी आम्ही सगळे आमच्या स्वतःच्या इच्छेने एकमेकांशी बोलत होतो, बळजबरीने नाही. त्यामुळे मला नाही वाटत की ह्या सगळ्यामुळे कोणाला काही प्रॉब्लेम असेल. ह्यावर अर्णव रागाने तिच्याकडे पाहत म्हणाला, पण मला प्रॉब्लेम आहे. गौरी आपल्याकडे रागाने पाहत असल्याचे पाहून स्वतःला शांत करत म्हणाला, खरं तर तुझ्या इतक्या मोठ्या बोलण्यामुळे आणि हसण्यामुळे मला आत डिस्टर्ब होत होतं, ज्यामुळे माझं कामावरून लक्ष डायव्हर्ट होत होतं. म्हणूनच मला तुला शांत करण्यासाठी इथे यावं लागलं. तसंही रात्र खूप झाली आहे. काहीतरी उलट बहाणा बनवत म्हणाला, आणि इतक्या उशिरा रात्रीपर्यंत चांगल्या घराच्या मुलींनी फोनवर बोलणं शोभत नाही. मग तो मित्र असो व इतर कोणीही. आणि तसंही जर अख्खी रात्र जागून फोनवर बोलशील आणि वाचत बसशील तर झोपणार कधी? म्हणूनच मला वाटतं की आता तू हे सगळं काम सोडून झोपायला जावं. तसेही रात्रीचे 11:30 झाले आहेत. यावर गौरी विचित्र नजरेने त्याच्याकडे पाहत म्हणाली, ते सगळं ठीक आहे, मी झोपूनही जाईन, पण तुम्ही मला एक गोष्ट सांगा, जर तुम्हाला माझ्या बोलण्यामुळे डिस्टर्ब होत होतं तर तुम्ही रागाने माझ्याकडे रोखून पाहण्याऐवजी आतून दरवाजा लॉकही करू शकला असता ना? आणि असं कुठे लिहिलं आहे की चांगल्या घराच्या मुली उशिरा रात्रीपर्यंत फोनवर बोलू शकत नाही? अर्णवला इकडे तिकडे नजर चोरून पाहताना बघून त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाले, समजा उद्या जर तुमची बहीण आपल्या मित्रांशी किंवा इतर मुली कोणत्याही अडचणीमुळे आपल्या घरच्यांशी किंवा इतर कुणाशी रात्री उशिरापर्यंत बोल, तर काय निर्लज्ज झाल्या का? हा कसलं लॉजिक झाला? तिच्या ह्या बोलण्यावर अर्णवला काही उत्तर सुचेना. त्याने तर फक्त आपला राग काढण्यासाठी गौरी समोर असेच आपली चिडचिड व्यक्त केली होती, जेणेकरून गौरी आता फोन आणि पुस्तक सोडून आरामात झोपायला जाईल. पण इथे तर गौरी त्याचेच बोलणे पकडून बसली होती आणि त्यात लॉजिक शोधू लागली होती. ह्यावर वैतागून तो तिला म्हणाला, मला माहीत नाही, मी फक्त असं कुठेतरी वाचलं होतं. आणि तू ह्या सगळ्या गोष्टी सोड. ह्या फालतू गोष्टीमध्ये तू फक्त वेळ वाया घालवत आहेस, तुझाही आणि माझाही. म्हणूनच गुपचूप चल आणि आत जाऊन झोप. त्याचं ह्या बोलण्यावर गौरी त्याचं बहाणा समजून चुकली,
पण तिने वाद पुढे वाढवला नाही, कारण तिला विनाकारण अर्णवशी वाद घालायची नव्हती. म्हणूनच अर्णवकडे पाहत पुन्हा सोफ्यावर बसत ती म्हणाली, हो तर तुम्ही जा झोपायला, मी नाही येत आहे आज खोलीत. तसेही मला अजून अभ्यास करायचा आहे आणि जर झोपायचं असेल तर मी इथेच झोपून जाईन. त्यामुळे तुम्हाला त्रास करून घ्यायची गरज नाही. तुम्ही जा आणि आराम करा. तिचे ह्या बोलण्यावर अर्णव तिला आत घेऊन जाण्याचं हट्ट करत म्हणाला, नाही, गुपचूप आत चल. थंडीचे दिवस आहेत, इथे रात्री थंडी वाढते, ज्यामुळे तुझी तब्येत खराब होईल. म्हणूनच गुपचूप आत येऊन झोप. राहिला अभ्यासचा प्रश्न तर तो उद्या सकाळी लवकर उठून कर. मी स्वतः तुला उठवीन, पण सध्या आराम कर. यावर गौरी आपल्या शब्दावर ठाम राहत त्याच्याकडे पाहत म्हणाली, मी नाही येत आहे ना, सांगितलं ना. तुम्ही जा, मला अजून काही वेळ इथेच थांबायचं आहे. तसंही मला त्या खोलीत कोंडल्यासारखं वाटतं. तेव्हा अर्णव तिची समजूत काढत म्हणाला, नाही, तू आज चल, तिथे जाऊन झोप. आणि राहिला कोंडल्यासारखं वाटण्याचा प्रश्न तर ठीक आहे ना, खोलीच्या सगळ्या खिडक्या उघडून घेऊ. मी स्वतः उघडून देईन, ज्यामुळे तुला खोलीतही गारवा जाणवेल. म्हणूनच आता गुपचूप चल. तिला धमकी देत, नाहीतर मी आता जाऊन आईला सांगेन. सोबतच हेही सांगेन की तू कशी बाहेर ह्या थंड हवामानात थांबण्याचं हट्ट करत आहेस. मग त्या स्वतः तुझे कान पकडून तुला चांगलाच वरडतील. यावर गौरी उठून उभी राहिली आणि त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली, तुम्ही मला धमकी देत आहात, तेही आईंची? त्यांच्याकडून मला वरडा खाऊ घालणार का? तेव्हा अर्णवही तसेच प्रकारे तिच्या डोळ्यात डोळे घालून तिला म्हणाला, ऑफकोर्स. आता जेव्हा तू ऐकतच नाहीयेस तर मला धमकी द्यावीच लागेल. आणि हो, आता फक्त धमकी दिली आहे. जर 1 मिनिटात तू इथून आत गेले नाहीस तर मी थेट आईकडे जाईन. म्हणूनच विचार कर तुला काय करायचं आहे ते. त्यावर गौरी रागाने त्याला बोट दाखवत त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाले, बघून घेईन मी तुम्हाला. इतकं बोलून ती आपली पुस्तक उचलून आत खोलीच्या दिशेने निघून गेली. तिकडे अर्णव पाठीमागून वरडत तिला म्हणाला, जेव्हा इच्छा होईल तेव्हा बघून घे. ऑल टाइम मी तुझ्या डोळ्यासमोरच असतो, फक्त तुझीच नजर माझ्यावर पडत नाही. इतकं बोलून तोही हसत हसत खोलीत आला आणि त्याने स्वतः गौरीसाठी खोलीच्या सर्व खिडक्या उघडून दिल्या, ज्यामुळे खोलीतील वातावरणही थंड झाले. तिकडे गौरीने आपली सर्व पुस्तके समोरच्या टेबलावर ठेवून दिली आणि ब्लँकेट घेऊन सोफ्यावर झोपून स्वतःला पूर्णपणे झाकून घेतले व डोळे बंद केले. हे पाहून अर्णवही हसत हसत बेडवर जाऊन झोपला.